नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बघा जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन आहे तर ती द्यावी लागत असते। त्या एक्झाममध्ये जे काही तुम्हाला मार्क्स पडतील त्या मार्क्सच्या बेसिसवर तुमची पुढची ॲडमिशन प्रोसेस चालू होत असते। म्हणजे जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचं जी मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट लावली जात असते। मग त्यासाठी ती एक्झाम खूप महत्त्वाची आहे। मग त्यासाठी ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे, त्यावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहे। त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की जे सिलेबस असणार आहे, आपल्याला माहीत आहे 2 सेक्शनमध्ये ही एक्झामिनेशन कंडक्ट होणार आहे। सेक्शन ए जो आहे तर तो कशासाठी आहे तर जे 20 मार्क्ससाठी सेक्शन ए आहे। सेक्शन बी जो आहे तर तो किती मार्क्ससाठी आहे 80 मार्क्ससाठी आहे। त्यामध्ये आपल्याला तुमचे सब्जेक्ट रिलेटेड जे क्वेश्चन असतात तर ते 80 मार्क्ससाठी असतात। अशा प्रकारे तुमचं 100 मार्काचं स्ट्रक्चर असणार आहे। सेक्शन ए 20 मार्क्ससाठी आणि सेक्शन 2 जो आहे तर तो सेक्शन बी जो आहे तर तो 80 मार्क्ससाठी। अशा प्रकारे आपला 100 मार्काचा हा पेपर असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्स या कोर्सेससाठी बघा जो सिलेबस असणार आहे तर त्या सिलेबसविषयी आपण माहिती बघणार आहोत। म्हणजेच MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्स यासाठी जर तुम्ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन देत असाल तर त्यासाठी जो सिलेबस असणार आहे तर तो सिलेबस आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स बघा सिलेबस फॉर MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्स एंट्रन्स एक्झामिनेशन जून 2025 या एक्झामिनेशनचा आता सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए मध्ये जे आहे जनरल ॲप्टिट्यूड यासाठी तुम्हाला 20% म्हणजे 20% दिलेले आहे। मग या 20% म्हणजेच 100 पैकी तुम्हाला 20 मार्क्सचे जनरल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन असणार आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये कोणकोणते टॉपिक्स असणार आहे तुम्हाला त्या टॉपिक्सचा अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 20 मार्क जे आहे तर ते 20 मार्क नक्कीच तुम्हाला मिळणार आहे। आणि तुमचं जे सिलेक्शन आहे तर नक्कीच तुमचं सिलेक्शन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये होणार आहे। तर बघा सेक्शन ए मध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत बघा, ॲप्टिट्यूड, रिझनिंग, त्यानंतर बघा रेशो अँड प्रपोर्शन, एरिया अँड व्हॉल्यूम, तसेच बघा सर्प्स अँड इंडेक्स, त्यानंतर प्रोग्रेशन्स, त्यानंतर सिरीज, त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एजेस, सेट्स, त्यानंतर परमिटेशन असेल, कॉम्बिनेशन असेल, प्रोबॅबिलिटी असेल, हाईट, डिस्टन्स अँड टाईम असेल, त्यानंतर बेसिक ऑफ जॉमेट्री असेल, इनकोडिंग अँड डिकोडिंग हे टॉपिक जे आहे तर त्यावर तुम्हाला चांगला भर द्यायचा आहे। त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील। तसेच बघा ब्लड रिलेशन प्रॉब्लेम्स असतील, त्यानंतर बघा मिसिंग एलिमेंट सिक्वेन्स, त्यानंतर लॉजिकल रिझनिंग यावर तुम्हाला 20 मार्कचे क्वेश्चन बघायला भेटतील। नक्कीच छानपैकी अभ्यास करा। तुमचे हातचे मार्क्स आहे, एक टॉपिक काय करा तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, त्याविषयी तुम्हाला फॉर्म्युले पण भेटून जाणार आहे। तसेच बघा जर यूट्यूबला तुम्ही सर्च केलं तर नक्कीच त्याच्यावर खूप सारे लेक्चर, खूप सारे त्याच्यावर जे टीचर्स आहेत छानपैकी एक्सप्लेन करणारे टीचर तुम्हाला यूट्यूबला पण भेटून जाणार आहे। एक टॉपिक तुम्ही सर्च करा, नक्कीच तुमचे 20 मार्क हे तुम्हाला भेटून जाणार आहे। त्यानंतर बघा सेक्शन बी जो आहे तर त्यामध्ये बघा जो 80 मार्काचा आहे तुम्हाला बघा सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन असणार आहे यामध्ये। मग युनिट 1 फर्स्ट जो आहे तर त्यामध्ये आपण जे टॉपिक्स आहे तर ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। त्यामध्ये बघा 10 मार्क्ससाठी बघा युनिट फर्स्ट आहे बघा। सेक्शन बी मध्ये युनिट फर्स्ट अशी युनिट किती असणार आहे 8 युनिट असतील 10 मार्क्ससाठी। तर बघा फर्स्ट युनिट जो आहे मॅथमॅटिकल्स मेथड ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड सी प्रोग्रॅमिंग यासाठी तुम्हाला 10% म्हणजे तुम्हाला 10 मार्क्ससाठी हा युनिट असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर्स अँड इट्स ऑपरेशन असेल, स्केलर अँड वेक्टर्स असतील, वेक्टर ऑपरेशन असतील, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो डायव्हर्जन्स असतील, ग्रेडियंट्स अँड क्रुयल, त्यानंतर बघा मॅट्रिक्स अँड ऑपरेशन असतील, सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन असेल, त्यानंतर फंक्शन टाईप्स अँड एक्झाम्पल्स, डेल्टा फंक्शन असतील, असे वेगवेगळे जे युनिट्स दिलेले आहे त्यामध्ये बघा
युनिट्समध्ये तुम्हाला जे टॉपिक्स दिलेले आहेत तर ते टॉपिकचा तुमच्या ग्रॅज्युएशन लेवलला खूप सारे यावर तुम्ही अभ्यास केलेला असेल. एक तुम्ही टॉपिक जो आहे त्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा. नक्कीच तुम्हाला युनिट फर्स्टमध्ये सेक्शन बीमध्ये जो युनिट फर्स्ट आहे त्याला नक्कीच मार्क मिळणार आहे. त्यानंतर फाईल ऑपरेशन युजिंग सी म्हणजे सी प्रोग्रामिंग जो आहे तर त्याचा वर तुम्हाला क्वेश्चन नक्कीच येणार आहे. त्यानंतर युनिट सेकंड बघूयात विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स 10% मार्क्स असणार आहे, म्हणजे 10 मार्क्सला हा युनिट सेकंड असणार आहे. तुमच्या स्क्रीनवर सर्व टॉपिक्स दिसत असतील बघा. डायोड्स, त्यानंतर डायोड इक्वेशन असेल, त्यानंतर बघा FET स्विच असेल, चॉपर्स असेल, त्यानंतर बघा लो फ्रिक्वेन्सी इन्क्रिमेंटल मॉडेल असेल, यावर तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळतील. त्यानंतर बघा खूप सारे टॉपिक्स दिलेले आहे. तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही नोट करून वहीमध्ये नोट करून ठेवा. नक्कीच तुम्हाला यावर जे प्रश्न आहे तर ते प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा युनिट आपण बघणार आहोत युनिट थर्ड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आता डिजिटल इलेक्ट्रॉनिक जे आहे तर ते तुम्हाला 10% आहे, म्हणजे हे पण 10 मार्क्ससाठी असणार आहे. बघा याच्यामध्ये बघा जे लॉजिक गेट्स आहे बेस ऑन TTL याच्यावर, तसे अँड गेट असेल, तसेच ऑर गेट, नॉर गेट, तसेच NAND गेट्स असतील, मॅथमॅटिक्स सर्किट ॲडर असतील, तर यावर तुम्हाला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला मिळतील. त्यानंतर बघा डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, यावर खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते नक्कीच तुम्हाला पेपरला बघायला भेटतील. त्यानंतर बघा युनिट फोर्थ आहे बघा. युनिट 4 किती मार्क्ससाठी आहे बघा, 10% आहे, म्हणजे हा पण 10 मार्क्ससाठी तुमचा युनिट असणार आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर असेल, त्यानंतर बघा लॉजिकल इन्स्ट्रक्शन असेल, त्यानंतर बघा अजून काय आहे टायमर अँड काउंटर असेल, अजून कोणकोणते आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. खूप सारे टॉपिक्स या युनिट्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर बघा या ठिकाणी खाली कॅमेऱ्याच्या खाली पण या ठिकाणी बघा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. हे व्यवस्थित टॉपिक लिहून घ्या, एक सर्च करा नक्कीच तुम्हाला. तसेच रेफरन्स बुक पण आहे या रिलेटेड, त्यामध्ये सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर आता पुढचं युनिट बघूयात विद्यार्थी मित्रांनो. युनिट 5 हा पण 10% आहे, म्हणजे 10 मार्क्ससाठी हा युनिट असणार आहे. यामध्ये बघा जे लॉज आहे, PN जंक्शन फंडामेंटल्स असतील, डिफ्युजन करंट असेल, त्यानंतर बघा कन्व्हर्टर्स असतील, यावर क्वेश्चन येतील बघा. पॉवर BJT असेल, त्यानंतर पॉवर डिव्हायसेस फंडामेंटल्स असतील, यावर बघा खूप सारे प्रश्न जे आहेत तर ते एक्झामला येत असतात. त्यानंतर युनिट 6 आहे बघा. 6 युनिट जो आहे तर त्यामध्ये बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स 10 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी आहे तर 10 मार्क्ससाठी, 10% म्हणल्यावर 10 मार्क्ससाठी असणार आहे. सोर्सेस अँड इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स, यामध्ये बघा जे क्वेश्चन आहे MCQ तुम्हाला याच्यावर येणार आहे. त्यानंतर बघा अजून कोणकोणते आहे, थोडं स्क्रोल करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित युनिट 6 जो आहे तर तो दिसणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असेल, रेडिओ वेव्ज असतील, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लॉसेस असतील, तर याच्यावर बघा क्वेश्चन येत असतात. पुढचा युनिट विद्यार्थी मित्रांनो बघूयात कम्युनिकेशन हा 10% आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जे टॉपिक्स आहेत बघा बेसिक ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम असेल, त्यानंतर बघा सुपर हेट्रोडाईन रिसिवर्स असतील, त्यानंतर बघा स्क्वेअर लॉ मॉड्युलेटर असेल, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम असेल, त्यानंतर खूप सारे याच्यामध्ये टॉपिक्स दिलेले आहे. एक सर्च करा, नक्कीच तुम्हाला यावर प्रश्न जे आहे तर ते प्रश्न येणार आहे. पुढचा युनिट बघा विद्यार्थी मित्रांनो बघूयात युनिट 8 बघा. यामध्ये बघा नॅनो इलेक्ट्रॉनिक्स अँड डिव्हाइस 10% म्हणजेच 10 मार्क्ससाठी हा जो युनिट असणार आहे बघा तुम्हाला. यामध्ये बघा कोणकोणते टॉपिक्स आहे, बेसिक ऑफ नॅनो स्ट्रक्चर्स असेल, कॅरेक्टरायझेशन ऑफ
नॅनोस्ट्रक्चर असेल, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपोर्ट इन नॅनोस्ट्रक्चर असेल बघा, त्यानंतर लिमिट्स आहे, त्यानंतर बघा अजून काय काय आहे, कार्बन नॅनो ट्यूब्स असतील. तर याचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहे तर या कन्सेप्टचं नक्कीच तुम्हाला प्रश्न येणार आहे. व्यवस्थित या कन्सेप्ट व्यवस्थित हे युनिट करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड जे 80 मार्क्सचा पेपर होणार आहे तर त्याला नक्कीच चांगला स्कोर येणार आहे, नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या कोर्सेसविषयी सिलेबस जो आहे तर तो सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. MSc इलेक्ट्रॉनिक सायन्सची जी एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे जून 2025ची, तर यामध्ये जो सिलेबस असणार आहे तर त्या सिलेबसविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे जे कोर्सेस आहे तर त्याचे पण मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहे. अजून काही व्हिडिओ मी अपलोड करायचे बाकी आहे. जसं वेळ भेटणार आहे तसं मी लवकरात लवकर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर मी अपलोड करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.